दारिद्र्य आणि संकटे सततची असताना आदिवासी स्त्री पुरुष चिवट आहेत। त्यांची जीवनाशक्ती वंदनीय आहे। दुर्दम्य आशीर्वाद हे आदिवासींचे जीवन रहस्य आहे। आदिवासींनी आपली ही बलस्थाने ओळखून विविध क्षेत्रात प्रगतीची भरारी मारली पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ लेखक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि 8व्या आदिवासी उलगुलान वेद साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली आहे। आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर आणि विदिशा विचार मंच पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8व्या आदिवासी उलगुलान वेद साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉक्टर सबनीस बोलत होते। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या एक दिवसीय संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पुणे अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते ग्रंथपूजन आणि माडियांच्या हाकुमी या वाद्याच्या वादनाने झाले। प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत हलगीच्या तालावर ग्रंथदिंडी काढण्यात आली। कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र गीत आणि गोंडी भाषेतील गीताने झाला। यानिमित्त सभागृहाच्या प्रवेशद्वारात शहीद बिरसा मुंडा तसेच व्यासपीठाला क्रांतीवीर राघोजी भांगरा साहित्य मंच असे नाव देण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल, आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक विनायक तुमराम, विदिशा विचार मंचाच्या संस्थापक संचालक ममता शेमकल्याणी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुणेच्या कार्यवाह आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, 5व्या आदिवासी उलगुलान वेद साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष प्रसिद्ध लेखक प्राध्यापक विश्वास वसेकर आणि आदिवासी साहित्यिक सुनील कुमरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले की दिवसेंदिवस जगातल्या आदिवासींची संख्या घटते आहे। त्यांच्यातले अनेक समूह त्यांच्या भाषांसकट आणि संस्कृतीसकट लुप्त होत आहेत। आदिवासी भाषा बोलणारा समाज जर आपल्या अस्मितेसह जिवंत राहिला तरच त्याची भाषा जिवंत राहील आणि संस्कृती देखील। स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की पुणे शहरात हे आदिवासी संमेलन होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे। आपल्या दैनंदिन व्यवहारात व्यग्र असलेल्या शहरी बांधवांना या निमित्ताने आदिवासी साहित्य आणि संस्कृतीची ओळख होत आहे। विनायक तुमराम म्हणाले की आदिवासींना साहित्यासह समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे। अनेक चांगले आदिवासी साहित्यिक विविध साहित्य प्रकारांद्वारे व्यक्त होत आहेत, त्यांना साहित्य संमेलनांमध्ये सामील करून घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं। सर्व धर्म स्वतंत्र असले पाहिजेत। सर्व धर्मामध्ये चांगुलपण आहे। सर्व धर्माचा गाभा हा विधायक आहे। ही गोष्ट मला अलीकडे प्रचंड प्रकर्षाने जाणवते आहे की आता धर्माच्या भांडणात आपण जायचं नाही। आपापला धर्म आपण जरूर आचरावा, पण दुसऱ्या धर्मातलं चांगुलपण बेरजेमध्ये स्वीकारावं ही माझी प्रामाणिक भावना आहे। निसर्ग धर्म अत्यंत उत्तम आहे। निसर्गाशी एकरूप होणारी भूमिका ही आदिवासींची अत्यंत महत्त्वाची वंदनीय अशा प्रकारची भूमिका आहे। पण इथे मुस्लिम धर्मामध्ये जे चांगुलपण आहे ते स्वीकारावं, हिंदू धर्मातलं चांगुलपण स्वीकारावं किंवा ख्रिश्चन धर्मातलं चांगुलपण स्वीकारावं। माणूस सुखी करणं महत्त्वाचं आहे। आदिवासी त्याच्यातली पहिली अट, शेवटचा दलित म्हणजे आदिवासी, त्या आदिवासीचा उद्धार सर्व अर्थानं व्हावा। सर्व पातळीवरती कला, त्याचं नेहरूंनी फार चांगली सुवर्णमध्य साधला। 2 मतप्रवाह, एक अलगतावाद आणि दुसरा एकत्र करून घेणं, सामली करून घेणं, या 2 भूमिकांच्यामध्ये आदिवासीच्या उद्धाराची प्रगतीची संकल्पना नेहरूंनी मांडली आणि ती मला बरोबर सुवर्णमध्ये काढला, ती मला महत्त्वाची वाटते। आणि म्हणून अशा प्रकारच्या आदिवासींना सामील करून घेणं, सर्व समाजाच्या मध्यवर्ती प्रवाहामध्ये सामील करून घेणं हे आवश्यक आहे। आणि या प्रयत्नामध्ये विनायक तुमरामांचं योगदान हे निर्णायक ऐतिहासिक स्वरूपाचं आहे।